कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीपूर्वी संस्थांच्या पात्र अपात्रतेवरून वाद निर्माण झालाय. नियमबाह्य पद्धतीनं काही दूध संस्थांना गोकुळचे सभासदत्व देण्यात आल्याचा गंभीर आरोप प्रवीणसिंह पाटील यांनी केला. गोकुळच्या निवडणुकीपूर्वी दूध संस्थांच्या पात्र अपात्रतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. नियमबाह्य पद्धतीनं संस्थांना सभासदत्व दिल्याचा आरोप करत प्रवीणसिंह पाटील यांनी सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांची भेट घेत निवेदन दिलं. महाराष्ट्र शासनाच्या 4 जानेवारी 2000 रोजीच्या शासन निर्णयानुसार दूध संस्थेनं दररोज सरासरी किमान 50 लिटर दूध संकलित करणं आवश्यक असल्याचा दावा पाटील यांनी केला. मात्र माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार गोकुळला 0 लिटर दूध पुरवठा करणाऱ्या 200 पेक्षा अधिक संस्थांना सभासदत्व देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच दररोज 10 लिटर दूध संकलन करणाऱ्या 150, 30 लिटरच्या आत संकलन करणाऱ्या 281 आणि 30 ते 25 लिटर दरम्यान संकलन करणाऱ्या 328 संस्थांना नियमबाह्य पद्धतीनं सभासदत्व देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. काही संस्थांना नोंदणी झाल्यानंतर अवघ्या 2-3 दिवसात गोकुळचं सभासदत्व मिळाल्याचा, तर काहींना नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच सभासद करण्यात आल्याचा आरोपही पाटील यांनी केला. मूल जन्माला येण्याआधीच त्याच्या 10वीचा निकाल लागण्यासारखा हा प्रकार आहे, असा टोला त्यांनी लगावला. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार 0 दूध पुरवठा करणाऱ्या 200 पेक्षा अधिक संस्थांसह सुमारे 1300 संस्थांना नियमबाह्य पद्धतीनं सभासदत्व दिल्याचा दावा त्यांनी केलाय. या प्रकरणी सहाय्यक निबंधकांनी राजकीय दबावाला बळी न पडता शासन निर्णय आणि गोकुळच्या उपविधीनुसार निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवीणसिंह पाटील यांनी केली. गोकुळच्या प्रारूप मतदार यादीवर अनेक हरकती नोंदवण्यात आल्या असून सहाय्यक निबंधकांनी शासन निर्णय आणि गोकुळच्या उपविधीनुसार निष्पक्ष निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.